आज आपण सावरगाव मस्के इथं आद्रकच्या प्लॉटमध्ये आलोय. आपले रामदास मामा आहे. रामदास मामांनी आपल्या नेचर केअर कंपनीचं WMF हे 1 महिन्या अगोदर सोडलं. त्यानंतर त्यांनी ग्रीन हार्वेस्ट हे बी खतासोबत टाकलं. त्यानंतर आले रिझल्ट तुम्ही पाहू शकता, कुठल्याही प्रकारची सड वगैरे काहीच नाही. आता मग रामदास मामा तुमचं नाव वगैरे सांगा शेतकऱ्यांना, अनुभव सांगा. मी रामदास श्रीबान मस्के, राहणार सावरगाव. मी WMF सोडले 1 महिना झाला आणि आता 15 दिवसाच्या आधी मी ते आपलं ग्रीन हार्वेस्ट मिक्स खतामध्ये टाकलेलं आहे. ओके. आता हे प्लॉट असा दिसतोय, अशी जे आहे ते याची रिझल्ट आहे. हम्म. एकदम नंबर आहे, चांगला आहे. अजून याच्यामध्ये लाग सडंगिडंग काही नाही. रिझल्ट एकदम जबरदस्त आले ना. हा, जबरदस्त. आता दिसते नाही काय शेतामध्ये जे प्लॉट प्लॉट एकदम एक्सलंट हा. प्लॉट आहे मामाचा, एकदम जबरदस्त रिझल्ट आहे मामा. ते- ते WMF जे आहे ना आपलं, WMF मध्ये हे सर ज्या अपायकारी वृक्ष असतात ना त्यांना कंट्रोल पॅशल माहिती ते सर्व बॅक्टेरिया मिक्स आहे. ते सोडल्यानंतर कोणत्या प्रकारची सड वगैरे मर वगैरे लागणार नाही प्लॉटला अजिबात. आणि ग्रीन हार्वेस्ट जे आपलं ग्रीन हार्वेस्ट खत 40 किलोची बॅग येते. हो, हो. बघितली 40 हो, किलो 40 किलो. त्याच्यात 19 प्रकारच्या पेंडी आहे सर्व. निम पेंट, करंज पेंट, मोवा पेंट, झेंडू पेंट, सर्व प्रकारचे पेंट आहेत मामा त्यासोबत. त्यासोबत डबल बॅक्टेरिया त्यात पण तुम्हाला डबल 10 बॅक्टेरिया काम झालं डायरेक्ट. कोणत्या प्रकारची सड वगैरे तुमच्या प्लॉटला लागणार नाही. आता मग तुमचा प्लॉट याच्यामुळे जबरदस्त राहिला. तुम्ही 1 महिन्या अगोदर ते WMF सोडलं, प्रिव्हेंटिव्ह सोडायला तुम्ही अगोदर. हो, सड वगैरे याच्यावर म्हणून आतापर्यंत कोणती सड वगैरे काही नाही. एकदम जबरदस्त वाढ वगैरे बघून घ्या, गिनरी वगैरे बघून घ्या प्लॉटवर. एकदम जबरदस्त झालं. शेतकऱ्या वापरा सांगता मामा. हो, हो. शेतकऱ्यांना मी आव्हान करेन की वापरा. मला तरी रिझल्ट आले बाबा. WMF एकदा कोणा तरी वापरून पाव, त्याचा अनुभव घ्या. हो ना, नंतर कोणाच्या म्हणण्याने कोणी वापरत नाही. रिझल्ट घ्यायच्या नंतर सांगायचं. मला त्याचे रिझल्ट आले. हा हा, माझ्यानुसार माझं म्हणणे शेतकऱ्यांनी वापरावं, त्याचा अनुभव घ्या. राईट. धन्यवाद. नमस्कार.